बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना अभिवादन करतो. बोधिसत्व गुणप्रितम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. चिरं तिठंतो सद्धम्म. भगवंताचा धम्म हा चिरकाळपर्यंत समान रूपाने आपल्या जीवनामध्ये फळ देणारा आहे. जो मनुष्य तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून जीवन जगतो, तो मनुष्य आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करून आपल्या मनाला प्रसन्न करतो, आनंदी करतो आणि सुखपूर्वक जीवन जगत असतो. भगवंताच्या सद्धम्माचं अनुसरण करून असंख्य उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुणी भगवंताच्या काळामध्ये दुःखमुक्त झाले. वर्तमान काळामध्ये सुद्धा असंख्य लोक तथागतांच्या धम्माचं अनुसरण करून आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होतात आणि भविष्यामध्ये सुद्धा जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताच्या धम्माला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करतील तर ते सुखाला प्राप्त होतील. कारण भगवंताचा धम्म हा समान रूपाने सर्व काळामध्ये समान फळ देणारा आहे आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणत असतो की चिरं तिठंतो सद्धम्म. सदा सर्व काळ चिरकाळपर्यंत भगवंताचा धम्म हा टिकणारा आहे आणि त्यानुसार जो मनुष्य आचरण करतो तर त्याला फळ प्राप्त होत असते. आचरणिक दृष्टिकोनातून प्रत्येक मनुष्याला सारखंच ज्ञान प्राप्त होईल किंवा प्रत्येक मनुष्य सारख्या सुखाला प्राप्त होईल असं मात्र शक्य नाही आहे. देशना जरी आपण श्रवण करत असेल किंवा भगवंताच्या काळामध्ये सुद्धा भगवंत जेव्हा देशना देत असत तर सर्वच लोकांना समान आणि सारखाच लाभ होत नसे. कोणी श्रोतापन्न होत असे, कोणी सकृतागामी होत असे, कोणी अनागामी होत असे किंवा काही लोकांना केवळ तीन रत्नांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न होत असे आणि काही लोक म्हणजे केवळ श्रवण करत असत आणि निघून जात असत. तर तसं का होतं की समान रूपाने सर्वच मनुष्याला समान लाभ का होत नाही, समान फळ का प्राप्त होत नाही? तर जेव्हा भगवंत देशना करताना सांगतात की मनुष्य जो धम्म श्रवण करत असतो तर धम्म श्रवण करत असताना मनुष्याच्या मनाची जशी मानसिकता असेल तशा प्रकारे त्या मनुष्याला त्याचा लाभ होत असतो. म्हणजे तीन रत्नांच्या प्रती जर दृढ श्रद्धा असेल, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, जसं आपण बोलताना नेहमीच म्हणतो नथी मे शरणंगय्यम, बुद्धो मे शरणं वरम, धम्मो मे शरणं वरम, संघो मे शरणं वरम, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय या संसारामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही असं आपण बोलतो. म्हणजे लोक असं बोलतात, परंतु प्रत्यक्ष रूपाने जेव्हा आचरणाचा दृष्टिकोन येतो किंवा आचरण करण्याची पाळी येत असते किंवा तसा प्रसंग येतो तर मनुष्य आपल्या श्रद्धेवरती कधी कधी म्हणजे स्थिर राहत नाही. तर मनुष्य सुख प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून
अन्य ठिकाणी सुद्धा आपली श्रद्धा प्रगट करत असतो। तसं भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक पूजा स्थान म्हणून झाडाची पूजा करत होते, नद्या नाल्यांची पूजा करत होते, पर्वतांची पूजा करत होते, डोंगरांची पूजा करत होते, प्राण्यांची सुद्धा पूजा करत होते। आजही लोक झाडांची पूजा करतात, नद्या नाल्यांची पूजा करतात, प्राण्यांची पूजा करतात, पशु पक्ष्यांची पूजा करतात। म्हणजे त्याही काळामध्ये ह्या श्रद्धा होत्या, आजही त्या श्रद्धा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे। कारण हा लोकप्रवाह आहे। या लोकप्रवाहामध्ये एकाच प्रवृत्तीने जीवन जगणारा मनुष्य कोणत्याही काळामध्ये नसतो। प्रत्येक मनुष्य आपापल्या श्रद्धेला अनुसरून जीवन जगत असतो। परंतु भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, सम्यक दृष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये उत्पन्न केली असेल आणि सम्यक दृष्टीला अनुसरून जो या संसारातील मनुष्य जीवन जगत असतो तर तो मात्र सुखाला प्राप्त होत असतो। मग सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर सत्याला यथार्थ रूपाने जाणणे, जसं आहे तसं जाणणे, जसं आहे तसं समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगणे। जसं आहे तसं किंवा त्या मानसिकतेने जीवन जगणारे लोक संसारामध्ये फार कमी आहेत। सुखी लोकांची संख्या सुद्धा फार कमी आहे। बहुतांश लोक आपल्याला दुःखी दिसतात, कष्टी दिसतात, बेचैन दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने लोक ग्रस्त आपल्याला दिसतात। कशामुळे? तर जीवन जगण्याचा जो उद्देश आहे, जीवनाचे जे ध्येय आहे, इच्छा आणि आकांक्षा आहे, श्रद्धास्थान आहे, तर ते श्रद्धास्थान भिन्न भिन्न आहे आणि त्यामुळे मनुष्य एका श्रद्धेला अनुसरून जीवन जगत नसल्यामुळे मनुष्याला जसं पाहिजे तसं सुख प्राप्त होत नाही आहे। आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन जे मी सुखपूर्वक जगलं पाहिजे किंवा माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख निर्माण नाही झालं पाहिजे, अशी भावना जेव्हा जेव्हा मनुष्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होते तर तेव्हा तो मनुष्य श्रद्धा ही दृढ करत असतो, श्रद्धा आपली मजबूत करत असतो। आणि ज्या मनुष्याची श्रद्धा मजबूत असते, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, बुद्ध तत्वज्ञान बाबासाहेबांनी दिलं। 56 साली बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर 3 रत्नाचं शरण बाबासाहेबांनी आपल्याला दिलं। बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांचं शरण धम्म देत असताना बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये नव्याने बौद्धांना उद्देशून असं म्हणतात की आता फार तुमची मोठी जबाबदारी आहे। आता तुम्हाला जबाबदारीने धर्माचं आचरण करावं लागेल। कारण यापूर्वी ज्या रूढी होत्या, ज्या परंपरा होत्या, जो ईश्वरवाद होता, जे कर्मकांड होतं, यज्ञयाग होतं, आत्मा परमात्माच्या ज्या संकल्पना होत्या, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेने तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन जगत होते। परंतु आता तुम्ही नव्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करत असताना तुमची आता फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे। जसं देहू या ठिकाणी, देहू रोड पुण्यामध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर पुण्याच्या बाजूला एक देहू रोड आहे। तिथे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 भारतामध्ये पहिल्यांदा बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना केली होती। म्हणजे बौद्ध धम्म 12व्या-13व्या शतकामध्ये जेव्हा नष्ट झाला तर त्यानंतर सार्वजनिक रूपाने, तसंच लोकांच्या घरामध्ये असतील बुद्धांच्या रूप, परंतु सार्वजनिक रूपाने तिथे देहू रोडला एक छोटंसं विहार निर्माण केलं गेलं, त्याला देऊळ असं म्हणत होते त्यापूर्वी। तर त्या देवळाचं उद्घाटन करण्यासाठी काही कार्यकर्ते बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेब, आम्ही आमच्या श्रद्धा प्रगट करण्यासाठी एक छोटंसं देऊळ निर्माण केलेलं आहे, तर तिथे आम्हाला त्या देवळाचं उद्घाटन तुमच्या हस्ते मला करायचं आहे। तर बाबासाहेब त्यांना विचारतात की तिथे तुम्ही काय ठेवणार आहात? देऊळ तर तुम्ही निर्माण केलं, तुम्हाला भजन म्हणण्यासाठी, कीर्तन म्हणण्यासाठी किंवा जे काही तुमचं श्रद्धास्थान आहे ते करण्यासाठी, मग तुम्ही तिथे काय ठेवणार आहात? तर ते म्हणतात की पूर्वी काय होते,
काय श्रद्धास्थानं होते? मरीमाय असेल, मरीमाय होती ना, मरीमाय, काय काय पोचीमाय, काय काय होत्या ते माय माय, कोणत्या कोणत्या माय होत्या काय दगडधोंडे होते. तर बाबासाहेब असं म्हणतात की मरीमाय पोचीमाय जर तुम्ही ठेवत असाल तिथे तर मी काही येणार नाही. जर मला म्हणजे 1954ला बाबासाहेब जेव्हा जे रंगून या परिषदेला बाबासाहेब गेले, रंगूनला बाबासाहेब परिषदेला गेले होते, तर रंगूनच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना एक सुंदर बुद्धाचं रूप भेट म्हणून दिलं होतं. तर ते बाबासाहेब असं म्हणतात की माझ्याकडे एक सुंदर बुद्धाचं रूप आहे, जर बुद्धाचं रूप त्या विहारामध्ये म्हणजे मंदिरामध्ये जर तुम्ही ठेवसाल तर मी तुमच्या कार्यक्रमाला येतो. ते लोक म्हणतात की हरकत नाही, आम्ही ते ठेवण्यासाठी तयार आहोत. तर बाबासाहेबांच्या हस्ते 25 डिसेंबर 1954ला महू या ठिकाणी, देहू रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिल्यांदा भारतामध्ये म्हणजे नव्याने बौद्ध धम्म पुनर्जीवित करण्यासाठी तिथे बुद्ध रूपाची प्रतिस्थापना केली. आणि तिथे भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की आज अनेक वर्षानंतर आपण इथे बुद्धाचं रूप प्रतिस्थापित करत आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये घराघरामध्ये, नगरानगरामध्ये, मोहल्ल्यामध्ये बुद्धांचे रूप प्रतिस्थापित होतील. हे बाबासाहेबांनी 54 साली भाकीत केलं होतं. आज प्रत्येकाच्या घरी आपल्याला बुद्धांचे रूप पाहायला मिळतात. म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये बुद्धांच्या प्रती जी श्रद्धा होती, केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना बुद्धांचं चरित्र दान दिलं होतं, म्हणजे भेट म्हणून दिलं होतं. बाबासाहेब जेव्हा 7वीची परीक्षा म्हणजे पूर्वी मॅट्रिक 7वीला होती, तर 7वीची परीक्षा म्हणजे मॅट्रिक बाबासाहेब जेव्हा पास झाले तर बाबासाहेबांचा सन्मान म्हणून, सत्कार म्हणून बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी बुद्धांचं चरित्र दान दिलं होतं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांचा ओढा बुद्ध तत्वज्ञानाकडे होता. कारण बाबासाहेबांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तर तेव्हा बाबासाहेब आपल्या चरित्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करतात. म्हणजे बुद्धाच्या प्रती बाबासाहेबांची श्रद्धा होती, धम्माच्या प्रती बाबासाहेबांची श्रद्धा होते, संघाच्या प्रती बाबासाहेबांची श्रद्धा होते. आणि त्यामुळे बाबासाहेब आपली श्रद्धा प्रगट करत होते की 3 रत्नांच्या प्रती माझी श्रद्धा आहे, अन्य कुठेही माझी श्रद्धा नाही. बाबासाहेब जेव्हा काठमांडूला जातात, त्या काठमांडूला गेल्यानंतर तिथला एक प्रसंग आहे बघा. तर काठमांडूला एक अत्यंत प्रसिद्ध असं हिंदूंचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे माहिती आहे तुम्हाला? पशुपतीनाथाचं मंदिर आहे, म्हणजे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. मग काही लोक असं म्हणतात की ते बुद्धांचं विहारच होतं असं वगैरे लोकांची मान्यता आहे. पण आता सध्या पशुपतीनाथाचं मंदिर आहे काठमांडूला. तर असंख्य लोक तिथे त्याही काळामध्ये जात होते, आजही जातात. बाबासाहेब जेव्हा तिथे काठमांडूची सभा संपन्न झाल्यानंतर बाबासाहेबांच्या समवेत बाबासाहेबांच्या पत्नी, जे दुसऱ्या पत्नी माईसाहेब होत्या, त्यांचे बंधू बाळू कबीर होते, वराळे गुरुजी होते आणि अन्य काही सहकारी बाबासाहेबांच्या समवेत असतात. तर फेरफटका म्हणून किंवा फिरण्यासाठी दुसऱ्या दिवशी असं म्हटलं आहे की माईसाहेब आणि बाळू कबीर, वराळे गुरुजी आणि अन्य सहकारी बाबासाहेबांना असं म्हणतात की चला पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आपण जाऊया. बाबासाहेब त्यांना नकार देतात. ते बाबासाहेब का त्यांच्यासोबत जात नाहीत आणि ते सर्व त्या पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये जातात. तर दुसऱ्या दिवशी लोकांना कळते, कारण सभेमध्ये ते सर्व लोक होते. तर दुसऱ्या दिवशी नेपाळ टाइम्समध्ये अशा प्रकारचं हेडलाईन आलं होतं, बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे डॉक्टर BR आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. असं टायटल आल्यानंतर पत्रकार बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर BR आंबेडकर, आपण तर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, मग पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आपण कशासाठी गेले? तेव्हा बाबासाहेब अगदी शांतपणे कुठल्याही प्रकारच्या अन्य प्रतिक्रिया न देता बाबासाहेब सहज उद्गारतात, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. एका शब्दामध्ये बाबासाहेब त्यांना उत्तर देतात, बुद्धाशिवाय मी कोणाला मानत नाही, धम्माशिवाय मी कोणाला मानत नाही, संघाशिवाय मी कोणालाही मानत नाही. अशा प्रकारची बाबासाहेब त्या ठिकाणी बुद्धवचन म्हणतात. धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेब स्वतः चंद्रमणी गुरुकडून पंचशील ग्रहण करत असतात आणि नव्याने बौद्ध अनुयायांना धम्म दीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा बाबासाहेब देतात बघा, आवर्जून.
म्हणजे असं काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी पंचशील दिलं, पण पंचशील वगैरे काही तसं दिलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील सुद्धा अंतर्भूत आहे, 5 शील सुद्धा अंतर्भूत आहे, 10 पारमिता सुद्धा अंतर्भूत आहे, आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा अंतर्भूत आहे. म्हणजे जे काही बुद्ध तत्वज्ञान आहे, मैत्री असेल, करुणा असेल, ह्या सर्व प्रकारच्या तत्वाला बाबासाहेब त्यामध्ये अंतर्भूत केलं. 11 प्रतिज्ञा नकारात्मक आहे, 11 प्रतिज्ञा सकारात्मक आहे. हे करू नये, हे करू नये, हे करू नये आणि हे करावं, हे करावं, अशा प्रकारच्या प्रतिज्ञा आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारत असताना आवर्जून लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण त्या काळामध्ये रूढी असेल, परंपरा असेल, रूढी परंपरा, ईश्वरवाद, कर्मकांड, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी लोक करत होते आणि त्यामुळे त्या लोकांच्या चित्तामधील या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरा नष्ट झाल्या पाहिजे. ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा हा सर्व प्रकारचा नष्ट झाला पाहिजे आणि शुद्ध स्वरूपामध्ये त्या लोकांना धम्म कळावा, यासाठी बाबासाहेबांनी भाषण केलं. आणि भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुमची फार मोठी जबाबदारी आहे. आता नव्याने तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात. तुम्हाला दोनही मार्गाने आता काम करता येणार नाही, दोनही मार्गाने तुम्हाला धम्माचं आचरण करता येणार नाही. एक शुद्ध पाण्याचा झरा आणि एका गढूळ पाण्याचा झरा हा सोबत प्रवाहित होऊ शकत नाही. जर गढूळ पाणी असेल, स्वच्छ पाणी कितीही असेल आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये अगदी 1 अंश जरी आपण गढूळ पाणी टाकलं असेल तर स्वच्छ पाण्याला सुद्धा पूर्णपणे ते गढूळ करते. अगदी तशाच प्रकारे बुद्ध तत्वज्ञान हे स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं आहे. आणि तुम्ही रूढी, परंपरा, कर्मकांड, ईश्वरवाद या सर्व प्रकारच्या गोष्टीला जर बुद्ध तत्वज्ञानाच्या सोबत जर तुम्ही त्याचं आचरण करत असाल, अनुसरण करत असाल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही, असं बाबासाहेबांनी बघा त्या काळामध्ये भाकीत केलं. आणि आज घडीला जर आपण विचार केला, आपण चिंतन मनन केलं, तर सुख आपल्याला का प्राप्त होत नाही? मुद्दा हा आहे की मनुष्य सुखी का होत नाही. भगवंताच्या सद्धमाचं जेव्हा अनुसरण करतो, आपण आचरण करतो, तर आचरण करत असताना, अनुसरण करत असताना अगदी उदाहरण आपण ऐकतो, भगवंताचा उपदेश केला की कोणी स्वतःपन्न झाला, कोणी सकृताकामी झाला, कोणी अनागामी झाला, कोणी अरहंत झाला. आपण वर्षानुवर्ष त्या धम्माचं अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो, धम्माला जाणतो, वाचतो, चिंतन मनन करतो, तरी सुद्धा आपल्याला त्या अवस्था का प्राप्त होत नाहीत? काय कारण आहे? तर त्याला कारण आहे अविश्वास. त्याला काय कारण आहे? अविश्वास. म्हणजे विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला जो धम्म आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गावरती आपला विश्वास नाही आहे. आणि विश्वास नसल्यामुळे जोपर्यंत आपली श्रद्धा ही दृढ असत नाही, परिपक्व असत नाही, इंद्रखिलाप्रमाणे आपली श्रद्धा असावी, असं बघा बाबासाहेबांनी म्हटलं आहे. हे स्टँड उभा आहे, कशाच्या आधारावर आहे? ही 3 प्रकारच्या काड्या जोपर्यंत मजबूत आहेत तोपर्यंत स्टँड उभं राहणार आहे. काडी एक जरी तुटली असेल तर स्टँड खाली पडू शकते. इंद्रखिलाप्रमाणे आपली श्रद्धा असली पाहिजे, असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. म्हणजे बुद्धाने असं म्हटलं आहे, इंद्रखिलाप्रमाणे आपली श्रद्धा असावी. इंद्रखिलाचं वैशिष्ट्य असते की जेवढा जमिनीच्या तो वर असतो तेवढा जमिनीच्या खाली सुद्धा असतो. तशी श्रद्धा आपली असली पाहिजे. आजही तुम्ही जर बघितलं, बघा चक्रवर्ती सम्राट अशोकाने जे स्तंभ निर्माण केले, ते स्तंभ आजही जशा तसे आहे. जर तुम्ही काही ठिकाणचे स्तंभ जर बघितले, तुम्ही जर कधी वैशालीला गेलात बुद्धगयेच्या टूरमध्ये, तर वैशालीपासून एक 5-7 किलोमीटरवरती भगवंताने जिथे घोषणा केली की आजपासून 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे, अशा प्रकारे कुशीनगरकडे बघून भगवंत घोषणा करतात. तर तिथे भगवंताने घोषणा केली, सिंहनाद केला, सिंह गर्जना केले, म्हणून चक्रवर्ती सम्राट अशोकांनी एक सिंहस्तंभ तिथे निर्माण केला. आजही तो एक सिंहस्तंभ जशाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला एक सिंहस्तंभ तो पाहायला मिळू शकतो. म्हणजे हजारो वर्ष लुटून गेले बघा, हजारो वर्ष गेले तरी सुद्धा तो आजही जशा तसा खंबीरपणे उभा आहे. का उभा आहे? कारण त्याची मजबूती तशा प्रकारची आहे. अगदी तशाच प्रकारे श्रद्धा जर आपली मजबूत असेल तर आपलं जे धम्म आचरण आहे, आपलं जे धम्म अनुसरण आहे, तर तशा प्रकारचं मजबूत असते. परंतु आपला विश्वास नसल्यामुळे, आपली श्रद्धा नसल्यामुळे
आपली श्रद्धा चंचल असल्यामुळे कधी हे करू का, कधी ते करू का, त्यानं ते केलं मग यानं हे केलं, मग मी करू का, मग ते करू का, असं चालल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा सुख नाही आहे. 4 प्रकारचे आचरण करणारी लोक भगवंताने सांगितले. मी नेहमी ते उदाहरण सांगतो 4 प्रकारच्या भुंग्याचं. बघा आज या निमित्ताने सांगतो मी तुम्हाला 4 प्रकारचे भुंगे या संसारामध्ये असतात. भुंगा माहिती आहे तुम्हाला? कुठे कुठे असतो भुंगा? एक लाकडामध्ये असतो, एक फुलावर असतो. बांबू लाकूड समजा. एक लाकडामध्ये असतो, एक फुलामध्ये असतो, आणखी एक शेणामध्ये असतो, आणखी एक मानवी विष्ठेमध्ये असतो. 4 प्रकारचे भुंगे असतात. बघा जर तुम्ही अनुभवलं असेल तर फुलामध्ये असणारा जो भुंगा असतो तर त्या फुलातील जे परागकण आहे, फुलातील जो गोडवा आहे तो फुलातील गोडवा तो खात असतो आणि कधी कधी त्या फुलामध्ये तिथेच तो राहतो. कधी कधी बघा मोठे मोठे जे फुलं असतात त्या मोठ्या फुलांना जर आपण गेलो तर तो असा उडत असतो. कधी कधी 1 2 2 2 3 3 4 4 भुंगे त्या फुलावरती असतात. तो फुलावरती राहणारा भुंगा एक प्रकारचा असतो. दुसऱ्या प्रकारचा भुंगा बघा लाकडामध्ये असतो. जसं वेळूमध्ये म्हटलं, लाकडामध्ये म्हटलं तर लाकडाला तो पोखरतो आणि लाकडामध्येच तो घर करत असतो, लाकडामध्येच तो राहत असतो, लाकडामध्येच तो पूर्णपणे जीवन जगतो. तिसऱ्या प्रकारचा भुंगा बघा कधी शेणामध्ये, आता काय सावरायची गरज नाही कारण पूर्वी घर लोक ऐक ना शेणाने सावरत असत असं म्हणत असत की जे लोक. तर आता फरच्या आल्यामुळे काय सावराचा काय कार्यक्रम नाही आहे. पण समजा शेणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अधिक दिवस जर शेण एका ठिकाणी राहिलं असेल तर त्या शेणामध्ये सुद्धा तो भुंगा असतो. आणि तुम्ही जर कधी अनुभवलं असेल, आम्ही खेड्यामध्ये राहिल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, तर त्या शेणाचे छोटे छोटे गोळे असे तो करतो आणि ते गोळे आपल्या जिथे त्याचं म्हणजे राहत असतो, निवासस्थान असते, त्या ठिकाणी तो घेऊन जात असतो. हा तिसऱ्या प्रकारचा असतो. चौथ्या प्रकारचा भुंगा मानवी विष्ठेमध्ये म्हणजे मानवी विष्ठेचे गोळे करून त्या ठिकाणी तो आपल्या जिथे निवासस्थान असतं तिथे घेऊन जात असतो. एक वेळचा प्रसंग आहे, प्रसंग उदाहरण समजून घेण्यासाठी तत्वज्ञान. तर एकदा हा फुलावरचा भुंगा म्हणजे जेव्हा आकाशामधून जात असतो तर आकाशामधून जात असताना तो जमिनीकडे बघतो आणि जमिनीकडे बघत असताना हे 3ही प्रकारचे भुंगे तो पाहतो. एक भुंगा त्याला लाकडामध्ये दिसतो, लाकडं पोखरत असताना. दुसरा भुंगा त्याला शेणामध्ये दिसत असतो. तिसरा भुंगा त्याला मानवी विष्ठेमध्ये दिसत असतो. आणि अशा प्रकारे तो विचार करतो की अरे दिसण्यासाठी तर हे माझ्यासारखेच आहेत, समान दिसत आहेत, सारखे दिसत आहेत, परंतु याचं जीवन जगण्याची जी शैली आहे ती मात्र भिन्न भिन्न आहे. वेगवेगळ्या प्रकारची शैली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भिन्न यांची शैली असल्या कारणाने हे तर माझ्यासारखे आहेत. चला आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करूया की नेमकं हे कशा प्रकारचं जीवन जगतात. मग लाकडावाल्यासोबत तो चर्चा करतो, शेणामध्ये असणाऱ्यासोबत चर्चा करतो, मानवी विष्ठेमध्ये असणाऱ्यासोबत चर्चा करतो. आता तुम्ही म्हणाला का भुंगे कशी काय चर्चा करायले? उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. भुंगे काय बोलत नसतात, म्हणजे त्या काळामध्ये बोलत नव्हते ना आजही काही बोलत नाहीत, म्हणजे उदाहरण आहे. तर तो बोलतो आणि त्यांना म्हणतो बघा मी तर एवढा सुंदर म्हणजे एवढं चांगलं राहतो, एवढं चांगल्या प्रकारचं जीवन जगतो आणि तुम्ही अशा प्रकारे कसं काय जीवन जगता? तर तो म्हणतो की तुम्ही सर्व तुमच्या बांधवांना एकत्र करा आणि सर्व भुंगे एकत्र होतात. मी तुम्हाला एकत्र झाल्यानंतर पुन्हा ते चर्चा विमर्श करतात. त्यांना म्हणतात की बघा तुम्ही अशा प्रकारचं जीवन जगता, मी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, मी अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगतो. तुम्ही माझे बांधव आहात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून जर माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं भोजन देऊ शकतो. कारण मी अशा ठिकाणी राहतो जे अत्यंत रमणीय तिथे आहे, रमणीयता आहे. तिथे केवळ सुगंध आणि सुगंध आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे आणि अनेक प्रकारे या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर तुम्ही अशा प्रकारचं विचरण करू शकता. तिथे फक्त आणि फक्त तुम्हाला आनंदाने आनंद मिळणार आहे. जर तुम्ही माझ्यासोबत जरी असाल तर अशा प्रकारच्या संपूर्ण भुंग्यांसोबत तो मीटिंग करतो आणि ते भुंगे म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर असं सांगत असाल तर आम्ही सुद्धा येण्यासाठी तयार आहोत. आणि भुंगे तयार होतात. तो म्हणतो ठीक आहे, याच ठिकाणी मी उद्या तुमच्याकडे येणार आहे. आणि तो जातो आणि सुंदर असं मोठं एक गार्डन बघतो जेणेकरून खूप सारे भुंगे असतात, त्यांना सर्वांना चांगल्या प्रकारचं
आपण जसं सांगलं तसं त्यांना सुख सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे यासाठी तो गेल्यानंतर मग हे चर्चा करतात, मीटिंग करतात, मीटिंग कॉल म्हणजे मीटिंग झाल्यानंतर सुद्धा चर्चा होत असते, ॲनालिसिस केलं जातं मीटिंगचं. तर ते विचार करतात, हा भुंगा, काही भुंगे म्हणतात की हा जसं सांगत आहे तसं खरोखर असेल का, शंका कुशंका निघतात ना, चर्चा विमर्श. मग जसं सांगलं तसं हे असेल का, काही म्हणतात की हो असू शकते, काही म्हणतात नसू शकते. मग आपल्याला भोजन मिळेल का, काही म्हणतात भोजन मिळेल, काही म्हणतात भोजन मिळणार नाही, काही म्हणतात इथे तसं जसं आहे तसं सुख प्राप्त होईल का, काही म्हणतात हो, काही म्हणतात नाही. तर काही जण म्हणतात की ठीक आहे, आता तो सांगतच आहे तर त्यावर आपण विश्वास ठेवू आणि त्याने जसं सांगितलं तशा प्रकारचं आपण जाऊ. जर तिथे असेल तर ठीक, नसेल तर मग आपलं आपलं तर आहे, काही विषय नाही आहे. अशा प्रकारचा चर्चा विमर्श त्या ठिकाणी ते करत असतात आणि वेगळ्या प्रकारचे विचार करतात. काही मात्र असा विचार करतात की आपण गेलं पाहिजे, आपण जाऊया आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण गेलो पाहिजे. असेल तर ठीक, नसेल तर काही हरकत नाही असा विचार करतात. काही भुंगे असा विचार करतात की तिथे जर आपण गेलो आणि आपल्याला जर काही भेटलंच नाही तर मग आपण कसं करावं, तर आपण आपल्या सोबत थोडंसं नेलं तर काय हरकत आहे, जर नाही भेटलं तर आपलं आपलं चालू द्यायचं, अशा पद्धतीने विचार करतात. आणि काही भुंगे सोबत घेऊन जातात आपल्या सोबतच, तो येतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी घेऊन गेल्यानंतर एका सुंदर अशा मोठ्या विशाल बगीच्यामध्ये त्यांना सांगतो की बघा हा बगीचा आहे, स्वच्छंदपणे तुम्ही यावरती विहार करू शकता. मोठमोठे फुलं असतात आणि प्रत्येक जण एका एका फुलावरती बसत असतो. आता ज्या ज्या भुंग्यांनी सोबत आपल्या काहीच आणलेलं नसते तर ते मात्र अत्यंत प्रसन्न असतात, अत्यंत आनंदी असतात आणि त्या परागकणाचा ते आनंद मोठ्या खुशीने घेत असतात. ज्यांनी आपल्या सोबत आणलेलं असतं, जर सेनामधले भुंगे असतात सोबत थोडंसं घेऊन जातात, विष्टेमधले भुंगे असतात काही थोडंसं सोबत घेऊन जातात. आता नेमकं टाकायचं कुठं, तर ते फुलामध्ये टाकून देतात आणि फुलामध्ये टाकून त्या ठिकाणी ते विचरण करतात. रात्रभर ते त्या फुलामध्ये राहत असतात. फुलांची विशेषता असते, काही काही फुलं दिवसभर म्हणजे असे दिवसभर टवटवीत दिसतात परंतु रात्रीला मात्र ते पूर्णपणे असे झोपी जात असतात, सकाळी पुन्हा फुलतात. तर अशा पद्धतीने ते फुलं असतात आणि त्या फुलामध्येच ते राहत असतात. सकाळी हा भुंगा येतो, प्रत्येकाकडे जाऊन विचारतो की कशी रात्र गेली तुमची, कसं वाटलं तुम्हाला, कसा आनंद घेतला तुम्ही, आस्वाद घेतला का नाही. तर ज्यांनी ज्यांनी काहीही सोबत आणलेलं नसते ते मात्र अत्यंत प्रसन्न असतात, ते मात्र अत्यंत आनंदी असतात आणि ते म्हणतात की आम्ही अत्यंत सुखपूर्वक आमची रात्र गेलेली आहे. ज्यांनी काहीच आणलं म्हणजे ज्यांनी आणलं नसते तर ते असा विचार करतात, असं बोलतात. परंतु ज्यांनी सोबत आणलेलं असते त्यांच्याकडे जेव्हा तो भुंगा जातो तर ते म्हणतात की अरे आम्हाला तर काहीच आनंद मिळाला नाही, आम्ही तर सुखपूर्वक राहू शकलो नाही, आम्हाला तरी ते झोप सुद्धा आली नाही. मग तो म्हणतो काय झालं, आणि तो पाहतो तर त्यांनी कोणाच्या फुलांमध्ये ती घाण असते, कुणाच्या फुलामध्ये विष्ठा असते, कुणाच्या फुलामध्ये सेन असते. तेव्हा तो म्हणतो अरे रे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, माझ्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे हे तुम्ही सोबत घेऊन आलात आणि सोबत घेऊन आल्यामुळे ही तर शेवटी घाणच आहे. ही घाण आणि हे हा हा गंध, घाण आणि गंध हा एकत्र कसा राहू शकतो. म्हणजे गंधाचा जो तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे, स्वाद घ्यायचा आहे, तो स्वाद तर तुम्ही घेतलाच नाही, कारण त्याच दुर्गंधामध्ये तुम्ही पूर्णपणे रात्र घालवली आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवला असेल, ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ते ते मात्र अत्यंत सुखपूर्वक त्यांनी रात्र घालवली, अत्यंत सुखपूर्वक राहिले. तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्याचा आनंद घेता आला नाही. उदाहरण आहे, उदाहरण नाही. तर मला काय सांगायचं तुम्हाला समजलं का? हा, हुशार आहात. उदाहरण आहे. आज आम्ही जिथे कार्यक्रमाला गेलो होतो, लगे हळूच त्या आईनं मला सांगितलं भंतीजी आता म्हणे खाली पूजा आहे, खाली पूजा तुमची आहे आणि वर पूजा दुसरीच आहे म्हणे. म्हणलं हो काय, गणपती बसवला म्हणे भंतीजी वर. ती लहान मुलगी म्हणली म्हणे वा मस्त आहे आई, वर गणपती खाली भंतेजी, मस्त चाललं म्हणे तू. मी म्हटलं मग त्या आईनं सांगितलं, म्हटलं असं हो. मग मी म्हटलं बरं ठीक आहे आता, कारण लोकांची मानसिकता बघा. म्हणजे हा भुंगा जो आहे ते भुंगा म्हणजे बाबासाहेब आहे आणि हा जे तीनही प्रकारचे भुंगे आहे तर तो आपला समाज आहे. बाबासाहेबांवर उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. बाबासाहेबांनी बघा महत् प्रयासाने हा धम्मा आपल्याला दिला आहे
आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, बाबासाहेबांनी सांगितलं तशा प्रकारचं ज्या ज्या लोकांनी आचरण केलं, तर ते लोक अत्यंत सुखपूर्वक आहे, समृद्धपूर्ण आहे. परंतु ज्या ज्या लोकांनी मात्र बौद्ध धर्म तर स्वीकारला, बौद्ध धर्म तर स्वीकारला, परंतु आपल्या सोबत घाण घेऊन आलेले आहे. रूढीची घाण आहे, परंपरेची घाण आहे, ईश्वरवादाची घाण आहे, देवदेवतांची घाण आहे, यज्ञयागाची घाण आहे, आत्मा परमात्मा या संकल्पनेची घाण जे जे लोक मात्र आपल्या सोबत घेऊन आले, त्या लोकांना मात्र बुद्ध तत्वज्ञानाचा जो सार आहे, जो सुगंध आहे, तो सुगंध मात्र अद्याप काही चाखता आलेला नाही आहे. आणि म्हणतात मग आम्ही एवढे वर्ष केलं धम्माचं आचरण, आम्हाला काही प्राप्त झालंच नाही. बुद्ध समोर ऐक ना, समोरच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हॉलमध्ये सुंदर सुंदर बाबासाहेबांच्या मूर्त्या असतात, सुंदर सुंदर बाबासाहेबांचे फोटो असतात. आणि किचन मध्ये जर गेलं तर लयच मोठा देव्हारा असते, आहे की नाही. म्हणजे 36 असतात. 36 कोटी किती आहेत का, 36 आहे का, ते वाढायला झाली. त्याला लेकरं असतात, बायका असतात, तरी वाढणं झाली तेवढेच, आहे की नाही. म्हणजे ते सगळा देव्हारा घरामध्ये असते. मला सांगा, जर घरात देव्हारा जर असेल तर मनामध्ये सुख कसं लागेल, मनामध्ये सुख कसं प्राप्त होणार आहे, प्राप्त होणारच नाही आहे. कारण आधी इधर आणि आधी उधर जर समजा असेल तर सुख कसं लाभणार आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो बघा, की या लोकांची मानसिकता कशी असते. हे जे लोक असं जीवन जगतात, शॉर्टकटमध्ये सांगतो, वेळ होत आहे, काही सांगता येत नाही, पुन्हा सुरू होईल कार्यक्रम इकडं, तर नाही वेळेचा अनु. एकदा काय होते बघा, एक स्त्री असते, एक स्त्री अत्यंत म्हणजे तिचा विवाह होतो, आणि विवाह झाल्यानंतर अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते, पण ज्या घरी ती जाते त्या घरी मात्र तिला खूप त्रास होतो. नवरा मारतो, नवरा चांगला बोलत नाही, चांगला वागत नाही, सासू चांगली बोलत नाही, चांगले वागत नाही, सासरा, घरातील कोणत्याही प्रकारचे सदस्य तिच्यासोबत चांगल्या प्रकारचा व्यवहार करत नाही. तिला एनकेन प्रकारे कसा त्रास होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात. आणि ती स्त्री जीवन जगते. हळूहळू तिची जी तब्येत असते कमी होते, कारण मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आणि मानसिक शारीरिक त्रास असल्या कारणाने ती हळूहळू तिची तब्येत मात्र खूप खराब होते. ती सहन करते, आजही बघा स्त्रिया सहन करतात, ती सुद्धा सहन करते. आणि असं 1 दिवस 2 दिवस, महिना 2 महिने, वर्ष अशा प्रकारे तिचे जात असतात. अत्यंत ती दुःखी असते, कष्टी असते. आई वडिलांचा जेव्हा त्यांना निरोप येतो तर ती चांगली आहे असं म्हणून सांगते, कारण तिला असं वाटतं की आपण छोट्या मोठ्या गोष्टी कशाला सांगाव्या आई वडिलांना, की आज बदलतील, हे उद्या बदलतील, हे परवा बदलतील, असं करता करता मात्र ती जीवन जगत असते. आणि शेवटी तिला असह्य गोष्ट होते. आणि असह्य होत असताना ती आपल्या पित्याला सांगते की आता मला तुम्ही इथून घेऊन जा, कारण मी आता इथे जर काही दिवस राहिले तर मी मृत्यूला प्राप्त होऊ शकते, माझी हत्या सुद्धा होऊ शकते, मला हे लोक मारू सुद्धा शकतात. आता तुम्ही मला घेऊन जा. तिचे वडील येतात आणि तिला घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर काही वर्ष ती आपल्या माता पित्यांकडे राहते. हळूहळू तिची तब्येत हळूहळू सुधारू लागते, चांगली तब्येत बनते. आणि चांगली तब्येत झाल्यानंतर मग आता घरी किती दिवस ठेवणार मुलीला, तर ते तिचा दुसरा विवाह करून देत असतात. दुसऱ्या घरी ती लग्न करून जात असते. दुसऱ्या घरी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचं या सर्व गोष्टींच्या विपरीत परिस्थिती तिथे असते. पती खूप चांगला असतो, सिलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो. सासरे सुद्धा खूप प्रेम करतात, जीव लावतात. घरातील सर्व मंडळी खूप चांगल्या प्रकारचा सन्मान करतात. आणि अशा पद्धतीने तिचं खूप चांगल्या प्रकारचं जीवन जात असते, खूप सुखपूर्वक ती जीवन जगते. आणि एक दिवसचा प्रसंग, बाजाराचा दिवस असतो, आणि बाजाराच्या दिवशी तिच्या पतीला सुद्धा काम निघते, सासूला सुद्धा काम निघते, सासऱ्याला सुद्धा काम निघते. मग तिला अशा प्रकारचा निरोप देतात की आजचा बाजार तू बाजारमध्ये जा आणि बाजार करून घे. दुसऱ्या गावी बाजारासाठी जायचं असते, उदाहरण समजून सांगण्यासाठी. तर ती जाते आणि बाजारामध्ये बाजार करत असते. तर बाजार करता करता तिला तिची पूर्व सासू भेटते, म्हणजे अगोदरची सासू भेटत असते. आणि अगोदरची सासू भेटल्यानंतर मग सासू बोलते की बा काय चाललं, कसं चाललं. तर ती सुरुवातीला तर तोंड वाकडं करते, कारण म्हणजे त्रास दिलेला असतो, पण तिला वाटतं ठीक आहे बोलू. तर बोलते. ती बोलता बोलता मग तिचा परिचय होऊन जातो. मग सगळ्या गोष्टी म्हणजे परिचय वाढतो, बोलणं चालतं. मग पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा सासू भेटते. मग सासूसोबत नवरा पण भेटतो, म्हणजे पहिला नवरा पण भेटतो. मग त्याच्यासोबत सुद्धा बोलणं होते. मग असं करता करता तिच्या भेटी वाढत राहतात.
मग तिच्या भेटी वाहल्यानंतर म्हणजे सासूसोबत बोलणं होते, नवऱ्यासोबत सुद्धा बोलणं होते आणि ती हळूहळू हळूहळू त्यांच्यासोबत बोलत असते, भेटीगाठी करत असते. तर अशा प्रकारच्या स्त्रीला तुम्ही काय म्हणसाल? काय म्हणसाल? म्हणजे जी स्त्री अगोदर कशी होती म्हणजे तुम्हाला समजलं नाही, तुम्ही कोणा धुंदीत हा काय माहित नाही. म्हणजे मी काय सांगत होतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगत आहे की अगोदर कसं जीवन होतं तिचं, अत्यंत दुःखपूर्ण होतं. पुन्हा अत्यंत सुखपूर्वक जीवन झालं आणि पुन्हा ज्या लोकांनी तिला त्रास दिला ते लोक भेटले पुन्हा. मग त्या लोकांना भेटल्यानंतर तिचं बोलणं वाहनलं, वागणं वाहनलं, भेटीगाठी वाहल्या आणि तशा प्रकारे मग तिला तसे फोर्स करू लागले की आता पुन्हा सुद्धा तू आमच्याकडे ये, कारण त्याचं काही लग्न झालेलं नसतं, पुन्हा पुन्हा ये. आणि ती सुद्धा म्हणजे तिच्या मनाची मानसिकता सुद्धा या पहिल्या पतीकडे जाण्याची होत असते. अशा स्त्रीला काय म्हणसाल तुम्ही? मूर्ख स्त्री म्हणसाल का नाही? चरित्रहीन स्त्री म्हणसाल का नाही? वाईट स्त्री म्हणसाल का नाही? म्हणजे पहिले जीवन अत्यंत सुखपूर्वक होतं, अत्यंत दुःखपूर्ण होतं, त्यानंतर सुखपूर्ण जीवन झालं, पण तरी सुद्धा पुन्हा मात्र ती स्त्री आपल्या पहिल्या पतीकडे जाण्यासाठी तयार होत असते. अगदी सध्या महाराजांची अवस्था तीच आहे. जे उदाहरण सांगत आहे यासाठी का हे ऑनलाईन आहे, हे सगळे असं जसं टाकणार आहे मी युट्यूबला, हे असं जसं बोलतो ना तसं टाकणार आहे, काहीच कट करणार याच्यामधलं. तर सध्या बघा सुरुवातीला काय होती अवस्था, खायला मिळत नव्हतं, कपडे घालायला मिळत नव्हते, दागदागिने घालायला मिळत नव्हते. म्हणजे कुठल्याही प्रकारे जोहार मायबाप पाणी जर प्यायचं असेल तर पाणी अगदी म्हणजे दुरून दिल्या जात असे, ऐक ना, त्या बांबूच्या काडीमधून पाणी टाकल्या जात असे. बघा आमचे फोटो येतात कधी कधी गुगलला, तर बांबूच्या काडी, बांबूवरती पाणी टाकलं जातं, बांबूनं खाली पाणी येत असे आणि खाली ते पाणी घेत असत. विहिरीवरती, तलावावरती बाबासाहेबाला सत्याग्रह करावा लागा पाण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती असताना अस्पृश्यता ही उच्च कोटीची होती. पेशवाईच्या काळामध्ये तर कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये गाडगं होतं की आपली थुंकी सुद्धा जमिनीवरती पडू नये, आपल्या पावलाचे ठसे जमिनीवरती उमटू नये म्हणून पाठीमागे झाडूने ते साफ केला जात असे. अशा प्रकारची स्थिती होती. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या सर्व प्रकारच्या रूढियारी परंपरेला म्हणजे छन्न विच्छिन्न केलं, नष्ट केलं. अत्यंत सुखपूर्वक आता आपला समाज जीवन जगू लागला. शिक्षण घेतलं, धनसंपदा आली, पैसा पाणी आला, नोकर चाकर सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. सर्व प्रकारच्या सुखसुविधा असताना, पंचपक्वान्न खात असताना आता सुद्धा बघा आता पुन्हा त्या कर्मकांडाकडे आपले लोक वळत आहे. आपल्या तरुणांना जर बघितलं तर 99% पोरं आपले गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष आहे, 99% आहे. म्हणजे ही जी मानसिकता आहे, म्हणजे आपल्या मुलांना तिकडे खेचावं, आपल्या मुलांनी वेगळ्या मार्गाकडे जावं, आपल्या मुलांनी अभ्यास करू नये, चिंतन मनन करू नये, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. ब्राह्मणांचा मुलगा तुम्हाला कधी मंडळाचा अध्यक्ष दिसतो का? बिलकुल दिसत नाही. तो अभ्यास करत असतो घरी, तो अभ्यास करतो, चिंतन मनन करतो, तो चांगल्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो. आणि आपले मुलं बघा 10-10 दिवस, 8-8 दिवस, म्हणजे 15 दिवसापासून भीक मागण्यासारखी वर्गणी मागण्यासाठी फिरतात दारोदार. 10 रुपये द्या, 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, आणि ते जमा करतात. संध्याकाळी पार्ट्या करतात, तिथे बघा पत्ते खेळतात, तिथे पत्ते खेळतात, रात्रभर दिवस जाण्यासाठी पत्ते खेळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे अकुशल कर्म त्या ठिकाणी सुद्धा करत असतात. त्यानंतर देवीच्या मध्ये सुद्धा अनेक बघा सर्वे आहे, म्हणजे पेपरचा सर्वे आहे, म्हणजे अनाचार आणि अकुशल कर्म सगळ्यात जास्त अशा या पिरियडमध्ये घडत असतात, असा सर्वे आहे. म्हणजे तर अशा प्रकारची जी मानसिकता आहे, जे जेवढं सुखपूर्वक जीवन आपण जगत आहोत, पुन्हा त्या कर्मकांडामध्ये ईश्वरवादामध्ये आपण पुन्हा पुन्हा गुरफटून जात आहोत. म्हणजे ज्या स्त्रीप्रमाणे आपलं जीवन होत आहे, सुखपूर्ण जीवन तिला सहन झालं नाही, पुन्हा पुन्हा त्या दुःखाकडे मनुष्य जात आहे. येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत भयानक आहे, अत्यंत डेंजर आहे. बघा तुमच्या मुलांचं तुम्ही बाबासाहेबांनी जे सर्वात मोठं हत्यार दिलं होतं शिक्षणाचं, पहिला प्रहार शिक्षणावरती केला आहे, पहिला प्रहार शिक्षणावरती आहे. तुमचं शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण केलेलं आहे, शिक्षण पूर्णपणे नेस्तनाबूत होत आहे. गव्हर्नमेंटच्या शाळा ज्या काही आहेत त्या सर्व पूर्णपणे बंद होत आहेत, खाजगीकरण, प्रायव्हेटीकरण होत आहे. आणि तुमचा आज नर्सरीचा मुलगा असेल, नर्सरीची मुलगी असेल, 50,000 रुपये, 1,00,000 रुपये अशा प्रकारचं फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये असं करता करता 12वी BA MA पर्यंत जर तू शिकायला गेला तर किमान 25-30 लाख रुपये
फक्त तुमच्या मुलांना शिक्षणासाठी लागणार आहे आणि 25-30 लाख रुपये खर्च करून सुद्धा त्याला नोकरीची हमी नाही आहे. म्हणजे एवढा पैसा खर्च करून सुद्धा आज जर शिक्षक जर म्हणजे बघा पूर्वी म्हणजे कबाड कष्ट करून शेतामध्ये काम करून मातापित्याने आपल्या मुलाला शिक्षक बनवलं, डॉक्टर बनवलं, इंजिनियर बनवलं, परंतु आज घडीला डॉक्टर सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनू शकत नाही, इंजिनियर सुद्धा आपल्या मुलाला इंजिनियर बनू शकत नाही, शिक्षक सुद्धा आपल्या मुलाला शिक्षक बनू शकत नाही, कारण तशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे तुमचं पूर्णपणे जे तुमच्या सुखाचं माध्यम आहे ते सुखाचं माध्यम नष्ट करण्याचे षडयंत्र चालू आहेत. आपण उत्सवामध्ये उत्सवप्रिय आहोत, आपण नाचण्यामध्ये कुदण्यामध्ये मोजमजा करण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य जात आहे. तर तुम्ही आपण जागरूक झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे, कारण बघा येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि त्यामुळे श्रद्धा बुद्धांच्या प्रती दृढ असावी, मजबूत असावी. आपलं श्रद्धास्थान कधीही डगमगता नसलं पाहिजे. म्हणजे अन्य बांधव ज्यांच्या धर्माचं त्यांनी आचरण करायचं त्यांनी केलं पाहिजे, करू द्यावं, परंतु आपण मात्र एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रती एकनिष्ठ राहिलं पाहिजे. माता रमाईचा त्याग, बाबासाहेब बघा 4 मुलं बाबासाहेबांचे पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. 4 मुलं बाबासाहेबांचे पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. म्हणजे हा एवढा त्याग कशासाठी? रमाई मृत्यूला का प्राप्त झाली? तिला म्हणजे पोटभर अन्न मिळत नव्हतं. माता रमाईला औषध पाणी मिळालं नाही, पोटभर अन्न मिळालं नाही. वर्षानुवर्ष अशा प्रकारचा उपवास तापास केल्यामुळे माता रमाई अगदी तारुण्यामध्ये ऊर्ध्व दिसत होते. म्हणजे हे सर्व काही त्याग आहे, परिश्रम आहे, समर्पण आहे. हे समर्पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आहे. आणि या समर्पणाचा त्याग आपण म्हणजे आता सुखपूर्वक आहोत, चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. तर चांगल्या प्रकारच्या जीवनामध्ये बघा अशा प्रकारचे आता आपण पुन्हा त्या कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, देवदेवतेमध्ये आपण गुरफटत आहोत. आणि त्यामुळे पुन्हा जर समजून घ्या, आता दांडियामध्ये आपल्या बाया मस्त मेकअप करून एकदम बढिया नवीन 9 दिवसाच्या 9 साड्या म्हणून 9 दिवसाचे 9 कलर आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालून बाया आपल्या नाचताना मला कधी कधी वाटे झाडू पाठीमागून बांधायला पाहिजे, म्हणजे नाचता आलं पाहिजे, झाडू गळ्यामध्ये गाडगं दिलं पाहिजे, नाचा करा डान्स, वेगवेगळ्या साड्या घालून करा डान्स आहे की नाही. म्हणजे कसा डान्स होते ते कळायला तरी पाहिजे त्यांना आहे की नाही. म्हणजे बघा आपण काय करत आहोत, कसं जीवन जगत आहोत, काय करत आहोत हे सुद्धा आपल्याला मात्र समजत नाही. आणि त्यामुळे आपण जागरूक झालं पाहिजे, आपण सजग झालं पाहिजे. प्रत्येकाला संविधानानुसार आपापल्या धर्माचं अनुसरण करण्याचा अधिकार आहे. ते त्यांच्या धर्माचं आचरण करतात, त्यांना त्याचं करू द्यायचं. आपण आपल्या धर्माचं प्रामाणिकपणे आपण आचरण केलं पाहिजे. बाबासाहेबांशी गद्दारी करणारा मनुष्य या संसारामध्ये कधी सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. जे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गद्दार असतील किंवा जे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अनुसरून जीवन जगत नसतील तर ते लोक कधीही त्याने सुखाची कधी अपेक्षा करू नये आणि त्यांना कधी सुख प्राप्त सुद्धा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रामाणिकता ही आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे महत्प्रयासाने बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. या धम्माचं आपण अनुसरण करावं, आचरण करावं. स्वतःच्या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढीच आजच्या या मंगलमय दिनी धम्मदेशना देतो आणि ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.